आज आपण दिवाळी स्पेशल 1 किलोच्या प्रमाणात रवा मैदा लाडू बनवूया। तेही अगदी तेलकट तुपकट न होणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे। तर हे पहा, अगदी छान असे लाडू होतात। तर आज आपण हे लाडू बनवूया। आज आपण दिवाळी स्पेशल रवा मैदा लाडू बनवूया। तर त्याच्यासाठी पहा, इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे, तर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। हे दोन्हीही समप्रमाणात वापरायचं, म्हणजे अगदी लाडू तोंडात टाकताच असे विरघळतात। आणि इथे मी हे 1 किलो आहे, तर हे पाऊण किलो मी साखर घेतलेली आहे। फक्त 1 किलोतली पाव किलोच काढून ठेवलेली आहे। तर तुम्हाला जर आवडत असेल तर थोडी जास्त घातली तरीही चालतं, पण पाऊण किलो साखर अगदी बरोबर होती। आणि वाटीच्या प्रमाणाने जर मोजलं तर हे समजा 4 वाट्या भरलं दोन्ही मिळून, तर 3 वाट्या साखर घ्यायची। असं वाटीच्या कुठल्याही प्रमाणाने घेतलं तरी अगदी लाडू छान होतात। आणि इथे मी थोडेसे काजू आणि बदाम असे काप करून घेतलेले आहेत, तर तुमच्या आवडीवर ड्रायफ्रुट्स वापरू शकता। आणि इथे मी 200 ग्रॅम असं तूप घेतलेलं आहे, मोजून घेतलेलं नाही, 200 ग्रॅम भरेल एवढं वाटीत आहे। आणि याच्या जागी तुम्ही डालडा वापरला तरीही चालेल। तर सुरुवातीला आता आपण मैदा आणि रवा असा खमंग भाजून घेऊया। आता कढईत रवा घातल्यानंतर 2 ते 3 चमचा पण याच्यात तूप घालूया। आणि मस्त असा रवा आता 5 ते 7 मिनिट असं मध्यम गॅसवर भाजून घेऊया। तर पहा, रव्याचा हलकासा रंग असा चेंज झालेला आहे। तर आता आपण हा रवा काढून घेऊया। आणि रवा काढून घेतलेला आहे, तर आता आपण मैदाही रवा भाजला तसाच भाजूया, कारण अगदी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आता मैद्यात सगळं तूप टाकूया। आणि तुम्हाला जर अंदाज नाही आला तुपाचा तर मग थोडं थोडं घालायचं। आणि मैदाही आता हलकासा रंग चेंज होईपर्यंत असा ढवळत राहायचा, म्हणजे मस्त असा भाजतो। आणि मैदा तुम्हाला आता जरी कोरडा वाटत असला तरी मैदा जसं भाजत जाईल तसं तो तूप सोडतो, त्यामुळे तूप वरतून आता टाकायची गरज नाही। आणि हे पहा, मैदाही 7 ते 8 मिनिट जवळजवळ मी मस्त असा मंद आचेवर भाजून घेतलेला आहे। तर हे पहा, बऱ्यापैकी ओलसर झालेला आहे, मैदाही आपला भाजून झालेला आहे। तर आता आपण मैदाही काढून घेऊया। आता ज्या भांड्यात आपण रवा काढून घेतला त्याच भांड्यात मैदाही काढून घ्यायचा। आणि आता हे थोडेसे काजू बदाम भाजून घेऊया। आता काजू बदामही तुपावर चांगले भाजलेले आहेत, तर आता आपण हेही काढून घेऊया। तर आपला रवा आणि मैदा आणि काजू बदामही याच्यातच मी घातलेले आहे। जी आपण साखर पाहिलेली मी ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। तर आता याच्यात आपल्याला ही सगळी साखर घालायची। तर आता साखर रवा मैद्यात घातल्यानंतर रवा आणि मैदा आपला गरम आहे, तर असं उलटण्याच्या सहाय्याने याच्यात साखर चांगली एकजीव होईपर्यंत अशी मिक्स करूया। आता मस्तपैकी याच्यात साखरही मिक्स झालेली आहे मिश्रणात। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची जायफळची पूड टाकली थोडीशी तरीही चालतं। तर आता आपण याला असं थोडंसं, गरमच आहे थोडं, तर आपण याला असं थोडंसं झाकून ठेवूया। जास्त वेळ नाही, 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं। थोडं आपल्या हाताला थोडं थोडं गरम लागतंय, तोपर्यंत आपण मग लाडू वळूया। आता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रणही अगदी थोडंसं गरम आहे। तर आता याला असं हाताने एकजीव करून घ्यायचं। आणि तुम्हाला जर समजा मिश्रण अगदीच कोरडं वाटलं तर मग अगदी थोडंसं परत तूप घालायचं वरतून, आपल्या आवडीवर घालायचं। जास्त आवडत असेल तर जास्त घालायचं। पहा, मिश्रण हाताने एकजीव केलेलं आहे, तर आता आपल्याला तुपाची किंवा तेलाची गरज लागत नाही। तर हे पहा, अगदी सहज असा लाडू वळल्या जातोय। तर आता आपण याचे लाडू वळून घेऊया। आपल्या आवश्यकतेनुसार छोटे किंवा मोठे असे बनवायचे। हे पहा, लाडू वळून झाल्यानंतर असं थोडंसं हातावर घोळला की अगदी मऊ असा गुळगुळीत होतो।
तर आता मी अशाच प्रकारे हे सगळे लाडू असे बनवून घेते। तर हे पहा सगळे लाडू आपले वळून झालेले आहेत आणि 1 किलोचे रवा मैदा लाडू एवढे झालेले आहेत। अगदी छान असे होतात। एकदा नक्की या दिवाळीला रवा मैदा लाडू ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।